प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान 1 लाखांचं प्रोत्साहन अनुदान द्या. माजी आमदार राजेश पाटील यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी. चंदगडमधील खत टंचाई दूर करून पुरेसा खत साठा उपलब्ध करण्याची ही मागणी. नियमितपणे आणि प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक शिस्तीचा शासनाने सन्मान करावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 अंतर्गत मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान सध्याच्या 50,000 रुपयांवरून किमान 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक करावे, अशी आग्रही मागणी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेश पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नियमित कर्जफेड करण्यात पुढे असून कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. वेळेत कर्जफेड करून आर्थिक शिस्तीला हातभार लावणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वाढवून किमान 1 लाख रुपये करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. शेतीमधील वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक संकटे आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण आहे. अशा परिस्थितीत प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून भक्कम आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान चंदगड तालुक्यात जाणवत असलेल्या खत टंचाईचा प्रश्नही राजेश पाटील यांनी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. खरीप हंगामाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आवश्यक खत वेळेत उपलब्ध न झाल्यास त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील खत टंचाई तातडीने दूर करून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुरेसा खतसाठा उपलब्ध करावा. शेतकऱ्यांना खतासाठी दुकानाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत. तसेच कृत्रिम टंचाई किंवा वाढीव दराचा फटका बसू नये यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी सभापती विलास नाईक, व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी, SL पाटील, अनिल सुरुतकर, SY पाटील, विनोद पाटील यांच्यासह संबंधित शेतकरी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.